झी 24 तास एक पाऊल पुढे। मला सासू हवी या मालिकेमध्ये आता सासूबाईंचीच परीक्षा त्यांच्या सासूबाईंकडून घेण्यात येतेय। गायत्री विरुद्ध काकू आजींनी उगारलाय शिस्तीचा बडगा, कसा ते पाहूयात या फास्ट ट्रॅक मधून। घराबाहेर पडताना किती वाजता यायचं कबूल केलं होतंस? नाही, मी म्हटलं होतं मी जेवणाच्या वेळेपर्यंत येईन। रत्नपारखी कुटुंबात काकू आजीचा दरारा वाढत चाललाय। गायत्रीला आश्रमातून घरी येताना उशीर होतो आणि इथे घडतं हे नाट्य। अगं काकू, तिला बोलू तर दे ना जरा। तू गप्पा बस। कुणाशी कसं बोलायला हवं ते मला चांगलं समजतं। सासूबाई, मी खरंच संस्थेमध्ये मजा करायला गेली होतीस ना? तुला यायला जेवढा उशीर झाला तेवढा वेळ तू घराबाहेर उभं राहायचंयस। हे जरा अति होतंय काकू। तुझा हा निर्णय मला अजिबात पटलेला नाहीये। मी तुला सल्ला विचारलेला नाहीये आणि मी शिक्षा देताना मला कोणी अडवायचं नाही। काकू, पण ही शिक्षा नाहीये, हा अघोरीपणा आहे। काळजी करू नकोस, ही शिक्षा तुझी बायको एकटीच भोगणार नाहीये। तिच्यावर लक्ष ठेवायला रात्रभर मीही इथे बसून राहणार आहे। काकू, हे काय चाललंय? प्रत्येक वेळेला तू सांगायचं आणि आम्ही ऐकायचं, हे असंच होत राहणार आहे का? हो, आता हे तसंच होणार आहे। पण या वेळेला मी हे असं होऊ देणार नाही। ती घरात आली आणि घराची शिस्त बिघडली म्हणून मला हे करावं लागतंय। आणि त्यातला तुला जर तुझ्या मनासारखं वागायचं असेल तर त्या बाईला घरात आण आणि मला घराबाहेर काढ। आजपासून तू मला मेलास आणि मी तुला मेले। पुरे ना, काय चाललंय? मी स्वतःहून शिक्षा भोगायला तयार असताना तुम्ही सगळे का असा वाद घालताय? पण गायत्री, हे सगळं चुकीचं आहे असं तुला नाही वाटत का? नाही वाटत। मला मिळालेल्या शिक्षेमुळे जर घराला शिस्त लागणार असेल तर त्या काही चुकीचं वागतायत असं मला नाही वाटत विनायक। तुम्ही सगळे झोपायला जाताय? काकू आजींनी सुनावलेली ही शिक्षा भोगायला गायत्री तयार होते, पण तिच्या या पवित्र्यावर आबा आणि मुलं नाराज होतात। तोपर्यंत आम्ही इथेच राहू। हे काय वेड्यासारखं करताय तुम्ही? जा बरं झोपायला। नाही झोपायचंय? मग राहा बसून इथेच। आजी, तशी तू आमची झोप उडवलेली आहेसच। अरे, तर कॅश आणि अभिलाषाला मात्र हे बघून आनंदच वाटतो। बहिणी, तुम्हाला आठवतंय आपल्याला कसं रात्रभर घराबाहेर काढलं होतं? चांगलंच आठवत। आई, काकू आजीचा डोळा चुकवून आत येण्याचा सल्ला आबा आणि मुलं तिला देतात। मात्र आदर्श सासू असलेली गायत्री आदर्श सून असल्याचं यावेळी दाखवून देते। मी स्वतःहून ही शिक्षा भोगायला तयार झाली आहे ना, मग मला ही शिक्षा भोगू द्या। त्याही नको ना, आता असं काहीतरी बोलूच चल ना। तुम्ही तिघं माझं ऐकणार आहात का? आज जा आणि झोपा। जा म्हणते ना। काल रात्री इथं जो प्रकार घडला त्याबद्दल मला बोलायचंय। मी गायत्रीला घराबाहेर उभं राहण्याची शिक्षा दिली होती, त्यामुळे आता गायत्री बद्दलचं काकू आजीचं मत बदलेल आणि आता तरी गायत्रीला नव्या परीक्षांना सामोरं जावं लागणार नाही अशी अपेक्षा करूयात। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। किंवा मुलांच्या सांगण्यावरनं मागच्या दारानं आत येणं तिला सहज शक्य होतं, पण तिने ते केलं नाही। यातूनच तिचा प्रामाणिकपणा। झी 24 तास एक पाऊल पुढे।